महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी मागासवर्गीय संघाद्वारे आज विधान भवनावर प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे। कोणत्या मागण्यांना घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे जाणून घेऊया, काय सांगाल? मी नरेंद्र जारोंडे, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचा मी कायदेविषयक सल्लागार आहे। महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या वतीने आज काटोल रोड येथील विद्युत भवनपासून हा भव्य मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या भव्य मोर्चामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 15,020 कर्मचारी सहभागी झालेले होते। तर आमच्या प्रमुख मागण्या ज्या होत्या त्या अशा आहेत की या तिन्ही वीज कंपन्यांमध्ये जवळपास 38,000 जागा रिक्त आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास 35% जागा ज्या काही रिक्त आहेत तर त्या जागा मागासवर्गीयांच्या अनुशेषासह भरल्या गेल्या पाहिजेत। ताबडतोब जे काही कंत्राटी कामगार, रोजंदारी कामगार या ठिकाणी काम करतात त्यांना तुम्ही नियमित सेवेमध्ये स्थायी केलेलं पाहिजे, पेन्शन योजना लागू केलेली पाहिजे, मृत कर्मचारी वारसांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, अशा इतर अनेक मागण्या घेऊन आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं होतं। किती दिवसापासूनची ही मागणी आहे, किती वर्ष झालेत? MSEBच्या स्थापनेपासून या विविध तिन्ही कंपन्यामधल्या ह्या ज्या मागण्या आहेत जवळपास आमच्या 20 ते 22 वर्षापासूनच्या आम्ही याचा पाठपुरावा करत आहोत। मग आरक्षणाच्या संदर्भात असतील, रिक्त पदांच्या संदर्भामध्ये असतील, कर्मचाऱ्यावर वाढणारा कामाचा बोजा कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून हा सतत पाठपुरावा करत आहोत। याच्यातच कंत्राटी कामगार जे आहेत, कंत्राटी कामगार हे शिक्षित आहेत, ITI होल्डर्स आहेत, त्यांचे अप्रेंटिस झालेले आहेत, ते त्याचा 15 ते 20 वर्षाचा अनुभव त्यांचा आहे, त्यांनासुद्धा नियमित त्या तिन्ही कंपन्यांनी करावं अशा पद्धतीची आमची सततची मागणी राहिलेली आहे। विधान भवनावर किती वेळा मोर्चा काढण्यात आला? विधान भवनावर ही जवळपास आमची 10 ते 12वी वेळची वेळ असावी। हे 10 ते 12 वर्ष हे आंदोलन केल्यानंतरही सरकारनं दखल घेतली नाही। सरकारने याची दखल घेतली नाही, म्हणून वेळोवेळी या संघटनेच्या माध्यमातून मोर्चा काढायची वेळ येते। सरकारने जर दखल घेतली असती, कर्मचाऱ्यांना न्याय दिला असता, रिक्त पदं भरली असती, पदोन्नतीमधलं जे आरक्षण आहे ते भरलं गेलं असतं, कंत्राटी कामगारांना न्याय दिला असता, तर सतत मोर्चा काढण्याची संघटनेला कुठेही गरज वाटली ती। फुले शाहू आंबेडकरीच विचारधारेनं ही प्रेरित असलेली संघटना आहे आणि ही संघटनेचं सतत मागणं असते की जे घटनेच्या 340, 341 कलमानुसार, 342 कलमानुसार जे आरक्षण दिले गेलेलं आहे त्या आरक्षणाचा पाठपुरावा संघटना करते आणि प्रत्येक क्षेत्रातल्या कर्मचाऱ्याला, तो मग तांत्रिक स्वरूपाचा, अभियंता स्वरूपाचा असेल किंवा मानव संसाधन विभागाचा असेल, या सर्वांना न्याय मिळावा या दृष्टिकोनातून संघटना सतत पाठपुरावा करत असते। किती कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत आणि किती कर्मचारी पीडित आहेत? या आंदोलनामध्ये, आजच्या आंदोलनामध्ये जवळपास 15,000 कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे आणि काही कर्मचारी आमचे जे आहेत, जे कर्तव्य पार पाडत आहेत, महाराष्ट्राला विजेची गरज आहे ते कर्तव्य पार पाडत आहेत आणि हा कर्तव्य पाडणारा कर्मचारी सुद्धा आज या महाराष्ट्राच्या चांदा ते बांधा जे आपण समजतो त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व कर्मचारी या ठिकाणी आले आहेत आणि 15,000ची उपस्थिती या ठिकाणी आहे। मान्य आमच्या स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष JS पाटील साहेब यांच्या माध्यमातून देश पातळीवर हा लढा आम्ही करतो। महाराष्ट्राच्या पातळीवर जर विचार केला तर महाराष्ट्राचे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे आमचे केंद्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय घोडके असतील, आमचे कायदेविषयक सल्लागार आहेत नरेंद्र जारोंडे साहेब आहेत, संजय मोरे आहेत, जनबंधू आहेत, यांचा अभ्यासी दृष्टिकोनातून आम्ही महाराष्ट्र शासनाला वेळोवेळी आमची माहिती पुरवलेली आहे। आरक्षण आणि सर्व डाटा आम्ही त्यांना सबमिट केलेला आहे। मान्य नरेंद्र जारोंडे साहेबांनी आरक्षणाच्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जो लढा चालवलेला आहे त्यांचा सततचा पाठपुरावा आहे आणि सततचा पाठपुरावा करत असतानाच कायद्याच्या काही अडचणी येत असताना त्यांच्या अभ्यासू दृष्टिकोनातून माहिती स्वतः ते काढून कोर्टाला सबमिट करत असतात आणि हा पाठपुरावा सतत आमची संघटनेच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशन आहे, विधान भवनावर मोर्चा काढला आहे, काय या अधिवेशनाच्या दरम्यान काय सरकारकडून अपेक्षा आहे? सरकारकडून आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढत आहोत, मुंबईला मोर्चा काढत आहोत, आझाद मैदानामध्ये, दिल्लीला जंतर मंतर येथे मोर्चा काढत आहोत, ज्या आमच्या मागासवर्गीयांच्या संघटनेच्या मागण्या आहेत। जशा की 2017 पासून मागासवर्गीयांचं पदोन्नतीमधील आरक्षण सरकारने रद्द केलं। सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर की पदोन्नतीमधील आरक्षणाचा अधिकार हा प्रत्येक राज्यांना देण्यात आलेला आहे आणि सुप्रीम कोर्टाची अवहेलना करून राज्य सरकार आतापर्यंत आम्हाला पदोन्नतीमधील आरक्षण देत नाही आहे। दुसरं असं की
आमच्या ज्या वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्याच्यामध्ये जेव्हा या वीज मंडळाचं ट्रायफर्केशन झालं होतं तेव्हा 14,700 हे मागासवर्गीयांचे रिक्त पदं होते. आम्ही 2005 पासून ही प्रशासनासमोर मागणी करत आहोत की तो मागासवर्गीयांचा बॅकलॉग आहे, जे रिक्त पदं आहेत ते रिक्त पदं तुम्ही भरले पाहिजे. परंतु आतापर्यंत सरकारने त्याची दखल घेतलेली नाही. मागासवर्गीय संघटनेच्या पदाधिकारी जेव्हा प्रशासनाकडे आपली बाजू मांडायला जातात तेव्हा त्यांनी एक ॲनिमली कमिटी स्थापन केली. परंतु 8-10 वर्षापासून ज्या डिमांड केल्या आम्ही, ज्या तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या असतील, ऑपरेटर कर्मचाऱ्यांच्या असतील आणि इतर कर्मचाऱ्यांच्या असतील, तर आतापर्यंत ॲनिमली कमिटीची मीटिंग झालेली नाही आणि त्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. म्हणून आजचा आम्ही हा सरकारला इशारा दिलेला आहे की आमच्या संघटनेसोबत मान्य ऊर्जा मंत्री आणि तिन्ही कंपन्यांचे जे CMD आहेत त्यांची मीटिंग लावा आणि आमचे प्रश्न सोडवा. तर आज मान्य ऊर्जा मंत्री यांनी आम्हाला असं आश्वासित केलेलं आहे की तुम्ही आता मोर्चा काढला, ते निवेदन त्यांनी घेतलं, स्वीकारलं आणि लवकरात लवकर तिन्ही वीज कंपन्याचे CMD आणि ऊर्जा मंत्री यांच्यासोबत संघटनेची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये तुम्ही ज्या डिमांड केलेल्या आहेत मोर्चामध्ये त्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू, असं ऊर्जा मंत्री साहेबांनी आज सांगितलं. आणि आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून की ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्या त्यांनी लवकरात लवकर सोडवाव्या. राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेनं या सगळ्या मागण्यांचं निवेदन हे ऊर्जामंत्रींना दिलेलं आहे आणि त्यावर काय तोडगा निघतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्र TV 24 साठी कॅमेरा पर्सन कुणाल पानुरकर सह आचल लोखंडे, नागपूर.